ऐनवेळी पायलट बदलले गेले हे आपण समजू शकतो, किंवा ते पायलट ट्रॅफिक मध्ये अडकले असतील म्हणून या पायलटला चार्ज दिला गेला हे पण आपण समजू शकतो. पण या नवीन पायलटची ब्रेथ अनालायझर टेस्ट झाली होती का? विमान उडण्याच्या आधी पायलटची टेस्ट केली जाते आणि यातून हे पायलट दारू पिलेत का हे समजत असतं. या पायलटची ही टेस्ट केली गेली का आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज काय हे जाहीर केलं गेलं पाहिजे. आता रोहित पवारांनी सुमित कपूरांची ही टेस्ट झाली होती का नाही हे विचारण्यामागचं कारण म्हणजे सुमित कपूर हे याआधी सुद्धा प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्ट मध्ये पकडले गेले होते किंवा त्यांनी दारू पिली होती हे निष्पन्न झालं होतं आणि त्यांनी त्याची तारीख सुद्धा सांगितली, म्हणजे 10 मार्चला दिल्ली बँगलोर फ्लाईट मध्ये ते पकडले गेले होते. आता दुसरी फ्लाईट आहे 7 एप्रिल 2017ची. दिल्ली पासून ही फ्लाईट निघणार होती आणि गुवाहाटीला जाणार होती. पण या फ्लाईट मध्ये सुद्धा या टेस्ट मध्ये सुमित कपूर हे पकडले गेले आणि त्यांनी दारू पिलेली आहे हे त्यामध्ये सिद्ध झालं. आता अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते ते विमान हे प्रायव्हेट जेट होतं, त्यामुळं प्रायव्हेट जेटमध्ये बऱ्याचदा हे नियम धाब्यावर बसवले जातात. आता अजित पवारांच्या फ्लाईटमध्ये चढण्याच्या आधी सुमित कपूरांची टेस्ट झाली नसेल तर एक प्रकारे हे अपघाताला निमंत्रण होतं असं म्हणायला जागा आहे.